बाई भेटले की नमस्कार म्हणायचं, गाडी मध्ये भेटलं राम राम म्हणायचं. असं असतं का? बाई काय नमस्ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. बाई बोला. सविता साळुंके. मी स्वतः स्वतः तुम्ही? हा. बरं झालं बाई भेटली. हा. भेटून भेटली. हा. जिवंत भेटली. मग काय मरले माणसं भेटत असते का? जिवंतच भेटत असते ना. बाई मी काय म्हणतो, काय म्हणता? तुम्ही गायिका आहे का देवाच्या? हा. वा, आम्ही देवाच्या गायिका. गायिका? बाई तुम्ही जशा गायिका आहे ना तशी आम्ही सुद्धा बैल खाय. बैल बी खाता का तुम्ही? वय अरे बोलशील खातो कधी कधी. काय म्हणतो बैल खा? बैल खा. अरे गायक म्हणे आम्ही. गायक आहे गायक. म्हणजे तुम्ही पण कलाकार आहे का? कलाकार माणसं आम्ही कलाकार. तुम्हाला काही येतं का? बाबू याला फिट येत, घोडा येत, अजून म्हणून याला फेफडा येत्या. चराट आहे का त्याला? बांधला असतं पाठीमागे. हा होतच नाही म्हणलं काय देवाचं काही येतं का तुम्हाला? म्हणे फिट येतं फेफर येतं. बाई जाऊ द्या त्यात सोडा. तुम्ही बाई तुम्ही जसे कलाकार माणसं आहात हो आम्ही सुद्धा कलाकार माणसं आहे. असं ना? बाई तुम्ही एकट्याचे गाव? नाही ना, मला 2 मुली आहे. बाईला बाईला पोरी. बाई म्हणजे तुमचं 2 मुली मला 2 मुली आहे तुम्हाला? हा. बाई मुली कुठे आहे तुमच्या? इथंच आहे ना. इथंच आहे. बोला बरं. आता थोरली मुलगी बोलू का मोठी बोलू? बरं तू कोणत्या शाळेत होती नेमकी? शाळेत जात होते मी. शनिवारी दुपारून जायचे, रविवारी दिवसभर जायचे आणि सोमवारी घरी राहायचे. माझ्या धाकाला मास्तर शाळेत येत नव्हते भाऊ. तुमच्याकडे डायरी पेन आहे का? का तिचा पत्ता लिहून घेतला त्यांना पत्ता माहिती माहिती का? बाई शनिवार रविवारी काल जातो मग शहरात असं आहे का? म्हणलं मग धाकटी मुलगी बोलू का लहानी बोलू बा? बाई धाकटून लहान एकच होत. एकच होतं का? जा दे मग मोठी मुलगी बोलते. बोलो बोलू का? हा. अगं बाई छकुली. ही तुझी छकुली? ही माझी छकुली. वा वा. बाई जशी तुमची ही छकुली आहे ना? हा छकुला आहे छकुला. त्याचा जाळ कर ना तिकडं घराच्या पाठीमागा म्हणे छकुला. ते गाला पर चमकून गेले. त्याचं काय करायचं आम्हाला? तीच तरी फिरव गालावर म्हणे काय करावं लागेल. होतील का सरळ? ही माझी छकुली. ही तुमची छकुली? हा भाऊ नाच का म्हणजे बारे. एकच पोर आहे का तुम्हाला? अजून एक आहे ना. अजून एक आहे? मग बोला बाहेर काय वारली का? बाहेर बोलव म्हण. अगं बाई चिमणी. ही माझी चिमणी. ही तुमची चिमणी. ही जशी तुमची चिमणी कसा हा आमचा चिमणा? कसा आहे हा चिमणा? याला आहे ना या इकडं ना चारी महिने दाब चिमणा. कशी वहिनी? ही माझी चिमणी. ही तुझी? ही सुद्धा प्रिय कलाकार आहे. कलाकार आहे माझ्या मुली दोन्ही कलाकार आहे. बाई कलाकार आहे ना. आमचा दादा बी कलाकार आहे. जरा नाद नको करू. असं दादा मुंबईला गेलता काल. मुंबईला गेलता तो. मुंबईला झाला हरवायला. अरे याला नटी. अरे तुम्हाला वर चढतो का खाली पडतोय नेमकी? त्याचा मोठा सांगतो मी म्हणे. बाई तुम्ही यांचे लग्न झाले का हो? मुलींचे पुरींचे. हा विचारलं. लग्न झाले का म्हणलं? नाही पुरीच्या लग्न झाले नाही. पुऱ्या बिगर लग्नाचे आहे. बिगर लग्नाचे आहे? बाई मग पुरीचे लग्न कसं काय होती बरं? का बरं? अजून माझं झालं नाही. त्यांचे कसं काय होती? बिगर लग्नाची भाऊ. मग आहे आता गड्या. बाई
आता तुमचंच लग्न होईल नाही ना तर यांचं गावात पुरीचं कस काय होईल बाई हा? त्या झाल्या कशी काय नाही भाऊ त्या देवाचं देणं आहे देवाघरचं देणं आहे ते चालेल देव बरं तुमच्या देवाला माहित देवाला दिला मला देव बरं तुम्हालाच पाळवतो मॅडम मग मला 15 वर्ष लागली त्याला भावना लागते भाऊ खुशीच मला लागते जर कुठे बरं नाही करू माणसाला बाई बाई मी काय म्हणतो काय ह्या तुमच्या सुद्धा मुली कलाकार आहे कलाकार आहे असं बाई यांना काही येतं का हो? नाचता येतं नाचता नाचता येतं नाच का म्हणा बाई हा? त्या माया पुढं किरकोळ आहे किरकोळ काय बोलतो हो तुला मी नाचता येतं काय बाई हा? नाचाच्या बाबतीत आपला कुणी हात धरीत नाही काय झालं पुढे येशील याला खरूच होईल ए, गाढवात. खरूच वैरे बाई ही माझी पूर्वी नाचन हा. तुम्ही याच्या बरोबर नाचतान मी असं तसं नाचत नसतो कसं नाचता मग पैनीव नाचत असतो पैनीव हा पहिलीवर नाचा बाई पैन अशी तशी लावत नसतो आपण मग मी जर हिला हरवलं हरवलं तर हिला माझी बायको व्हावं लागल चालेल चालेल आणि जर कधी माझ्या पुरीला तुम्हाला हरवलं तर मी तिचा नवरा होईल ना साड्या द्यावं लागतील साड्या साड्या हा आहे ना कोण रामदास मामा आम्ही साड्या धुवायला आणि तू नाचायला अरे काहीतरी पदवी नको का तुमच्याकडं वाळवायला त्याला ठोक चालेल ना हो ठरलं मग ठरलं मग याला काय चांबोळ झालं का? काय करतो ऍक्शन आहे ती ऍक्शन काय करतो नेमकं काय झालं चाललंय काय तिला म्हणू तू खाजव ना ती मग बाय माणूस आहे पण त्याचा बारीक डान्स आहे ए, बारीक डान्स आहे. बाई तुमची पोरगी हारले हारले तुम्ही हारले भाऊ तुमची पोरगी हारली नाही नाही तुम्ही हारले एकनाथ दादा हारली का नाही पोरगी नाही हारली तुम्ही आपल्यासारखी ऍक्शन केली की तिनं अरे भाऊ आज तू गडी- हारली का नाही ए, दादा तू हारला आहे भाऊ मान्य नाही मान्य नाही तू चिटिंग करतो कोण तू चिटिंग आहे तू चिटिंग अजिबात नाही तर बाई हा परत तुला एक चान्स देतो बरं, परत एकदा आता जर हारली तर इथं मंडपात लग्न करावं लागेल हा चालेल ना रात्रीचा शेरावर येईल ना हारले ना तर साड द्यावं लागते काय झालं म्हणजे बाई नाच कमी काय काही तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? हा? अक्कल बिक्कल काही काय झालं कुशावर चांगला करतो तिला म्हणा तू कर ना मग अरे ती बाई माणूस आहे बाई माणूस ती हारली बाई तू हारला भाऊ सांग बरं कोण हारलं बरं तूच हारला काय बोलती बाई तुम्ही सांगा हो देवच्या मामा नुसतं तेल टाकायचं काम करा ना याच्यामध्ये पण तुम्ही राव ती हारली का नाही 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 तुम्ही हारले अरे चिटिंग करून राहिली ती तुम्ही करू राहिले भाऊ चिटिंग माझ्यासारखं ऍक्शन केली की ना कसं काय केलं तुझ्यासाठी ऍक्शन तुझ्यासाठी ऍक्शन कसं काय केलं पैसा पुरुष आहे का हा संभाजीनगर पैसा पुरला आहे ना आम्ही आता 2-4 शांत दिवस हारले तुम्ही बाई तिथं काय त्याला कर घाला. खोट्ट बोलू नको तुम्ही हारले खोट्ट बोलू नको काय फास्ट खोट्ट बोलू नको कोण आला
राहा नेमकं कोणतं देश राहा नेमकं बाई तू नुसती काचा कच मारू नको. हा? तू नुसतं तो माझ्या हातून तोंड बोलत हा हारला भाऊ तू दर दर घे काय कपडे टाकल्याबद्दल. ए, काय बिनडोक्या पड्या भाऊ कपडे धुतल्याबद्दल? हा हारले भाऊ तुम्ही बाई हा तू लई चिटिंग करते. नाही भाऊ बाई हा? मी काय म्हणतो काय म्हणतोय तू नाचकामा तू पोरगे हरवूच्या हरवून हा तू नाही म्हणती. हा नाही हारली ती मी आता तुला एक सांगणार. काय मी तुझ्यावरती प्रश्न टाकणार. हा जर कधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ठीक आहे नाही तर मग मी तुझ्याशीच लग्न करणार. 2 पुरी आयत्या होतील बरे सकाळची 2-3 हजार रुपये येतील. काय घ्या बापाची पेंड 2-3 हजार 3,000ला मारा नाही आणला. चालेल चालेल गाय ना तू आता बाई हा ठरलं. हा हा तुझ्यावर माझी कमरची का फिरली, तुझ्यावर माझी कमरची का फिरली, तुझ्यावर माझी कमरची का फिरली, तुझ्यावर माझी कमरची का फिरली. तुझ्या मनात येत का नाही माझ्या हरण्यात, मनात येत का नाही माझ्या हरण्यात, मनात येत का नाही माझ्या हरण्या मनात येत का नाही माझ्या हरण्या मनात येत का नाही माझ्या हरण्यात. तुझ्यावर माझी कमरची का फिरली, तुझ्यावर माझी कमरची का फिरली, तुझ्या मनात येत का माझे हरण्यागाधी. कशाचं अगं लग्नाचं काय मनात येतं का नाही. लग्न केलं असतं मी मग पण अजून मी वयात आले नाही लग्नाच्या. तुका दाताला लागल्यावर लग्न करते का काय. अरे बापरे. अगं लगीन करून टाक लगीन करून टाक. कोण मी हा, हा. मग मला नाही करायचं लग्न बाबा. मी नाही ओळखीचा ग नाही बाळकीचा, नाही ओळखीचा ग नाही बाळकीचा, नाही ओळखीचा ग नाही बाळकीचा, नाही ओळखीचा ग नाही बाळकीचा. पत लावून आला सकाळी माझ्या सजना, 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 पत लावून आला सकाळी माझ्या सजना. नाही ओळखीचा ग नाही बाळकीचा, नाही ओळखीचा ग नाही बाळकीचा, पत लावून आला सकाळी माझ्या सजनाची. ओळख नाही पळख नाही डायरेक्ट लग्नाचं बोलतो. काही तुला धोरण हरण आहे का. तुला काय ओळख लागत. मग काही बिगर ओळखीचं लग्न होत असतं. काय गरज आहे ओळख. तुमची ओळख होती का पहिले. अहो काय गरज आहे ओळखीची. कुठं तरी धागा दोरा जुळल्याशिवाय लग्न जमत नसतं. काहीच गरज नाही बाई. कस काय सांगू अगं मला असल्यावर येत गिराईक, मला असल्यावर येतं गिऱ्हाईक, मला असल्यावर येत गिराईक, मला असल्यावर येतं गिऱ्हाईक. याला ओळख लागत नाही माझ्या हरण्यागात, ओळख लागत नाही माझ्या हरण्यागात, ओळख लागत नाही माझ्या हरण्यागात, ओळख लागत नाही माझे, याला ओळख लागत नाही माझे हरण्यागाती.
गिराईक मला असल्यावर गिराईक याला ओळख लागत माझे हरणे गाजी अगं माल असल्यावर गिरायक कुठून येत म्हणजे जर काही दारामध्ये बोरी झाड असतं तर कोणी येऊन दगडा मारित मारतच बाई. असं आहे का हा तुम्हाला सांगायला पाहिजे हो पिकलेला आंबा गुळमट बाई पिकलेला आंबा गुळमट बाई पिकलेला आंबा गुळमट बाई पिकलेला आंबा गुळमट बाई कच्च्या कैरीला खातोस काय माझ्या सजनाची खातोस काय माझ्या सजनाची कैरीला खातोस काय कच्च्या कैरीला खातो सकाळ माझ्या कच्च्या कैरीला खातो सकाळ माझ्या कच्च्या कैरीला खातो सकाळ माझ्या सजनाची हा पिकलेला आंबा गुळमट पिकलेला आंबा गुळमट बाई कच्च्या कैरीला खातोस काय माझ्या सजना गाजी कच्च्या कैरीला खातोस काय माझ्या सजना गाजी ए, बाई मला कच्ची म्हणली. कच्चाची मग बाई हा? कच्चा नाही लय पक्का आहे पक्का. असं हो पिकला का तू आता बाई केस पातळ झाले पण सफेद नाही झाले आपली. हा ना. बाई हो. एवढं गारवाना बोलायचं नसतं. नाही हा लय फुगीर नको चालू. मी फुगीर नाही हा फुगीर नाहीची मग आहे म्हणे अजिबात नाही तर नाही बाई स्वतःला तू ग समजती काही स्वतःला तू ग संपत्ती काय स्वतःला तू ग समजती काही स्वतःला तू ग संपत्ती काय पट्याची राणी होशील का नाही माझ्या हरणे गाजी पट्याची राणी होशील का नाही माझ्या हरणे गाजी पट्याची राणी होशील का नाही माझ्या हरणे गाजी हा पट्ट्याची राणी होती का नाही माझ्या हरणे गाजी हा पट्ट्याची राणी होती का नाही माझ्या हरणे गाजी हा पट्ट्याची राणी होती का नाही माझ्या हरणे गाजी स्वतःला तू ग समजती काही स्वतःला तू ग समजती काही पट्याची राणी होती होशील का नाही माझे हरणे गाजी अजिबात नाही तर अगं होऊन जाय. नथिंग 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 अगं खात्या गावानीला जाशी. मी काय गाय आहे का मसाले खाते का म्हणून जाते अगं तुझी मजा होईल आपल्याकडे आल्यावर. आता मला काही कळत कमी नाही आपल्याकडे बाई. मला कळत नाही का भाऊ हम्म? किती काहीच कमी नाही मजा होईल तुझी मजा. अजिबात नाही होणार तर अरे काय अडवणी करते. नाही 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 तुम्हाला सांगायला पाहिजे धुरपती पायी गा किंच गवेला 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 दुर्योधनाचा झाला या काय माझ्या ससरा 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 धुरपती पायी ग किंच गमेला धुरपती पायी ग किंच गमेला दुर्योधनाचा झालं या काय माझ्या सजना गाजी दुर्योधनाचा झालं या काय माझ्या सजना गाजी ती किंचकाची गोष्ट ऐकलेली का तुम्ही किंचक हा? काय दारू विष घालून मारला होता तू किंचकाला बाई शास्त्रात घुसली.
बाईचा कधीच नाद करू नये म्हणून. अवघड आहे हो. बाईच्या अंगामध्ये 36 नखरे असतात. हा एक जरी नखर दाखवलं ना गाड्याची सुदबुद हरून टाकती. बाई काल आमच्या रामदास मामा एक एकर वावर ऐकलं भाऊ, बाईने ती गालात हसली तरी असं काय बाई खरंय तावली तो बाईचा नाद करू नये भाऊ. असं बाई खेळ करू. तू शास्त्रात घुसली हा आणि मला शास्त्राचा आधार घेऊन सांगितली हा बाई शास्त्राच्या बाबतीत आपला नाद करू नको. काय शास्त्राच्या बाबतीत आहे ना हा तू आपल्या नादी लागू नको. असं ना. हा. बाई नको शिकू शास्त्राचा भाग, नका शिकू शास्त्राचा भाग, नको शिकू शास्त्राचा भाग. नका शिकू शास्त्राचा भाग. ब्रह्मदेव लागला कन्याच्या माग, ब्रह्मदेव लागला कन्याच्या माग, ब्रह्मदेव लागला कन्याच्या माग. ब्रह्मदेव लागला कन्याच्या माग. असे दाखले देऊ मी काय माझ्या हरणे घाती, दाखले देऊ मी काय माझ्या हरणे घाती, दाखले देऊ मी काय माझ्या हरणे घाती, असे दाखले देऊ मी काय माझ्या हरणे घाती, असे दाखले देऊ मी काय माझ्या हरणे घाती, असे दाखले देऊ मी काय माझ्या हरणे घाती. बाई काय 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 सांगितलं काय सांगितलं. नको शिकू शास्त्राचा भाग, नको शिकू शास्त्राचा भाग. ब्रह्मदेव लागला कन्याच्या माग, ब्रह्मदेव लागला कन्याच्या माग. असे दाखले देऊ मी आई माझे हरणे घाती. तुला शास्त्राचे किती दाखले देऊ बाई. असं हो तुम्हाला सांगायला पाहिजे. हा दगडू साडी म्हणे चिरवलीवाला, दगडू साली म्हणे चिरवलीवाला, दगडू साडू म्हणे चिरवलीवाला. दगडू साली म्हणे चिरवलीवाला. या मूर्खाला शिकावं काय माझ्या सदराला, अशा मूर्खाला शिकावं काय माझ्या सदराला, या मूर्खाला शिकावं काय माझ्या सदराला, अशा मूर्खाला शिकावं काय माझ्या सदराला, या मूर्खाला शिकावं काय माझ्या सदराला, या मूर्खाला शिकावं काय माझ्या सदराला. ऐकलं. दगडू साडी म्हणे चिरवलीवाला, दगडू साडी म्हणे चिरवलीवाला. अशा मूर्खाला शिकावं काय माझ्या सजरागाजी, अशा मूर्खाला शिकावं काय माझ्या सजरागाजी. दगडू साळी माहिती कोणी तमसगीर जातीना साळी त्यानं लिहिलेलं गाणं आणि त्याचा आधार घेऊन बाई मला म्हणती मूर्ख. मूर्ख म्हणायला लागली. मूर्ख मूर्ख नाही तू, मग अति मूर्ख. बाबू अति मूर्ख नसून मग एकच नंबर सायको आहे तू. चल सायकल म्हणजे काय ते ते सायकल वर ना असं नाही ना. मग मामाची बायको रोज सायको म्हणते ना. नाही मामू मामू बाई हा? तू दगडू साळीचा आधार घेऊन हा. मला मूर्ख म्हणाली. हा. बाई हो. सोप्पा घेणं नाही आपल्याला. नाही. अशोक सदगीर म्हणे सिन्नरवाला, अशोक सदगीर म्हणे सिन्नरवाला, अशोक सदगीर म्हणे सिन्नरवाला, अशोक सदगीर म्हणे सिन्नरवाला. बिन खाटीचं जनवर हाय माझ्या घाटीचं जनवर हाय माझ्या हरण्याच्या, घाटीचं जनवर हाय माझ्या हरण्याची, घाटीचं जनवर हाय माझ्या हरण्याची, घाटीचं जनवर हाय माझ्या हरण्याची, घाटीचं जनवर हाय माझ्या हरण्याची.
घाटीचं जनावर हाय माझे हरणे गाजी. या बाईला घाटी नाही राव. काय बोलल काय बकल त्याचं काय सांगता येते का? मला घाटी नाहीये. घाटी नाही म्हणतो. घाटी नाही म्हणतो काय घाटी? कोणची ती घाटी कायला? त्या घाटीला लोळ्या तरी आहे का? ती घाटी काय म्हणतो? इथल्या बायला घाटी आहे का मग? कंच्या इथल्या बायला त्यांचे काय ना मुडके दावून पाहिले नाही पाहिजे दाबून. कोणत्याच बायला घाटी नसती. नुसती घाटी कोणत्याच बायला नसती. घाटी गडी माणसाला असती असं घाटी. घाटी घाटी हम्म. जाते का घाटीला? हा तुम्ही हारलेले. हो खरं सांगा कोण हारलं? तुम्हीच हारले. बाईला पुढे घाटी बाई असते. हारले मी नाही हारले. आहे की नाही? हा? बाई हारली का नाही? नाही. बाई टाक लग्न करून गाड्या गाड्यापणा करा मग काय आता मी तुमच्यावर प्रश्न टाकणार आहे. कोण तुम्ही उत्तर द्यायचं. असं? मी प्रश्न म्हणणार हा तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं मला. ते आता माझी बारी झाली आता तुझी. हा काय हरकत नाही. टाकू प्रश्न. ऐका कारभारी व तुम्हा सांगते बाजाराला जावा बाई बाई बाजाराला जावा. ऐका कारभारी व तुम्हा सांगते तीन गोष्टीची नड लागली मला घेऊन धीरा धीरा राधा जिगरामा धीरा धीरा राधा जिगरामा धीरा रामा जिगराया धीरा धीरा. ती वस्तू मला घेऊन यायच्या बाजारामधून. कोणत्या 3 वस्तू? पहिली वस्तू सांगू. सांगा सांगा. ऐका कारभारी व तुम्हा सांगते वस्तू ध्यानामध्ये ठेवा वस्तू ध्यानामध्ये ठेवा. साखरेपेक्षा गोड वस्तू मला घेऊन ऐकलं. ऐका कारभारी व तुम्हा सांगते वस्तू ध्यानामध्ये ठेवा वस्तू ध्यानामध्ये ठेवा. साखरेपेक्षा गोड वस्तू मला घेऊन धीरा धीरा राधा जिगरामा धीरा धीरा राधा जिगरामा धीरा रामा जिगराया धीरा धीरा. साखरेपेक्षा गोड वस्तू मला घेऊन यायची. एवढं सोपं? साखरेपेक्षा मला कळत नाही का बाई? काय गोड 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 गुळ नाही. नाही. हा, हा. ऊस ऊस आपण साखर तयार होत तेच गोड आहे ना बाई. नाही ना. मध
आता काय करायचं होतं? आपण हारवतो काय ठरलं ते आता 2.5 लाख बाई आता झाली की सुट्टी बाई साखरेपेक्षा गोड वस्तू पाहिजे तुला अगं ऐक कार भरली ग तुला सांगतो वस्तू तपासून पावा ग वस्तू तपासून पावा ऐकलं काय तू काय म्हणली साखरेपेक्षा गोड वस्तू ना हा अगं रात्री एवढी पब्लिक जेवायला होती जेवायला काय बसली. पब्लिक होतं जेवायला बाबा पर गाड्याच्या बोकंडी गाड्या होत्या तुम्ही काय म्हणले हो जेवायला होते 60 आणि ऐकायला उरले फक्त 8 आहे ना जे जेवण करून घरी गेले ते होते दहावीचे खावले कावळे जे कावळे कार्यक्रम ऐकायला बसते ते राजहंस पक्षी पक्षी. कसे टुळ पाहत्या आहे ना. ते जवळ पाहायचं तवर पाहते एक एक सुटत चालत राहतं बाई ज्यांना आवड त्यांना सवड ज्यांना नाही या देवाची आवड त्यांना नाही सवड त्यांना नाही सवड आहे का नाही मग रात्री पंक्ती जेवायला बसल्या मग काय झालं म्हणे रात्री पब्लिक जेवायला बसल्यानंतर घर मालक काय म्हणले पंक्तीमध्ये काय वाडा म्हणले हो? गोड वाडा कालवण जर आळणी असलं त्याच्यात काय साखर टाकावं लागत नाही नाही त्याच्यात मीठ घालावं लागतं आणि मीठ हे किती रत्न आहे तू 14 रत्न ओके देवानी राक्षसांनी ज्यावेळेस मंथन केलं त्याच्यातून हे 14 रत्न बाहेर काढलं ते म्हणजे मीठ म्हणून कालवण जर आळणी झालं त्याच्यात मीठ घालावं लागतं ही साखरेपेक्षाही गोड आहे वस्तू बाई तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं हुशार आहे बर का हम्म. लय ऊस आहे भाऊ तू हा, ऊसामध्ये ना बाई मी ऊसाचं पाचट खातो आणि साखर हागवतो अरे हुशार आहे म्हणलं काय? दुसरा प्रश्न ऐका हा ऐका कारभारी व तुम्हा सांगते वस्तू ध्यानामध्ये ठेवा वस्तू ध्यानामध्ये ठेवा सोन्यापेक्षा पिवळी वस्तू मला एवढी आवडल्या. धीरे धीरे राधा धीरे रामा, धीरे धीरे राधा धीरे रामा, धीरे रामा धीरे राया, धीरे धीरे हरी. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू मला एवढी आवडल्या. धीरे धीरे राधा धीरे रामा, धीरे धीरे राधा धीरे रामा, धीरे रामा धीरे राया, धीरे धीरे हरी. ऐका कारभारी व तुम्हा सांगते वस्तू ध्यानामध्ये ठेवा वस्तू ध्यानामध्ये ठेवा सोन्यापेक्षा व पिवळी वस्तू मला घेऊन यावा धीरे धीरे राधा धीरे रामा धीरे धीरे राधा धीरे रामा धीरे रामा धीरे राया धीरे धीरे हरी. सोन्यापेक्षा पिवळी वस्तू मला घेऊन यायची अवघड आहे. बाई हरले का कोण पुरी व साड्या आणा धुवायला बाई आपला नाद करू नको नाही नाही हा
अग ऐक कारभारणी ग तुला सांगतो वस्तू तपासून पावा वस्तू तपासून पावा वस्तू तपासून तुला सांगतो वस्तू तपासून पावा वस्तू तपासून पावा सोन्यापेक्षा ग पिवळा बंडर धीर धीर राधा जिगरामा धीर धीर राधा जिगरामा धीर रामा जिगराया धीर धीर अगं सोन्यापेक्षा पिवळं भंडार याला पिवळं सोनं म्हणते सोनं बरोबर आहे है का नाही मग हे मांडलं तर पिवळं सोनं नाहीतर मग नाहीतर मग भाजी टाकायची हळदच आहे हा जो कुणी म्हणे भंडार नको मजला नको मजला हा त्याच्या देवरी हा देव मुद्दाम जाऊन बसला बसला ज्याला केला भंडाऱ्याचा अपमान या देवानं त्याची फिरवली मान खरोखरी सोन्यापेक्षाही पिवळा भंडार आहे आणि पिवळं सोनंच आहे त्याला पिवळं सोनच म्हणतात माणूस म्हणत नाही का सोन्याची जेजुरी देवा हाय का नाही? सुभाष भाऊ दराडे यांनी 100 रुपये कशाबद्दल दिले माहितीये का पिवळ्या सोन्याबद्दल मी प्रश्नाचं उत्तर दिलं त्याच्यामुळे ते मला म्हणे तुम्हाला घेऊन टाका लहान कुठलं बाळ आहे का तुम्हाला घेऊन टाका हा? आता एक शेवटचा प्रश्न जायला लास्ट आणि बेस्ट आता हा प्रश्न तुम्ही चित्त देऊन ऐका माझ्याकडे लक्ष द्या लक्ष तुझ्याकडेच आहे बाई आता एक शेवटचा प्रश्न हा ऐका कारभारी व तुम्हाला सांगते वस्तू ध्यानामध्ये ठेवा वस्तू ध्यानामध्ये ठेवा तुमच्यापेक्षा सुंदर नवरा घेऊन यायचा मला आहे का वेळ इथं नाही पाणी करायचं नाही इथं कोणच नाही आता कसं काय करायचं सुंदर नवरा घेऊन यायचा एकनाथ दादा आता काय करायचं साडे दहा काय करायचं चारलं पाणी चालू आहे तुला आता पटत नाही का ना. नाही माझ्यापेक्षा सुंदर पाहिजे म्हणजे
अवघड आहे गड्या. आता काय करायचं साडे जायच्या हो. आता मग दिलं तुम्ही सांगितलं आता काय अग ऐक कार भरली ग तुला सांगतो वस्तू तपासून पावा ग वस्तू तपासून पावा वस्तू तपासून ऐकलं का अग माझ्या नावात गे कुंकू लावते म्हणजे कुंकू नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे? कुंकू कुंकू कुकू कुकू कुंकू नाही कुंकू कुंकू जर ज्या बाईच्या कंपाळाला जर कुंकू नसलं काहीच शोभा नाही. नवरा घरी किती सुंदर असलं बाईच्या कंपाळाला कुंकू नाही तिला काय म्हणतील त्या नवऱ्याला काय किंमत आहे का? मग त्या नवऱ्यापेक्षा कुंकू श्रेष्ठ आहे. आणि कुंकाला बाईचा चेहरा भरदार दिसतो. पण हल्ली का ते कुंकू डोबून गेलं आता ते निघायला टिकल्या. ते लय अवघड आहे टिकलीचं. कस काय ते नावच नको काढू. कस काय अवघड आहे? मग काय येतं बाथरूमला पावत टिकली आरशाला पावत टिकली गोदडीला टिकली नवऱ्याच्या पॅन्टीला टिकली टिकली पुढे पाहत नुसती टिकलीच टिकली. मग टिकलीची करामत काय अवघड आहे? टिकली तर टिकली नाहीतर सगळ्या गणगोतामधून मुकली. नवऱ्याचं कान भरून वेगळं राहायचं. पाहायला राहायचं शिकली. टिकलीची करामत लय अवघड आहे. खरोखर हा नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ कुंकूच आहे. कुंकू आहे बाई. हा बरोबर आहे उत्तर मग. बरोबर आहे ना. हा चला मग धुवा साड्या तुम्ही आता. चला अंतरपाठ आणा बरं चला. ए अंतरवाढ तेव्हा हायच गळ्यातच आहे. मल्हारीचे नाम गोडेगाव खंडवाचे